शेवटच्या क्षणापर्यंत सांगत असतात. फक्त उद्या निकाल वेगळा लागू नये असं काही जणांचं मत आहे. आज मला अक्षरशःने तर तुम्हाला पटणार नाही, मी त्यांच्याशी खूप सातत्यपूर्वक कॉन्टॅक्टमध्ये आहे, की त्याला काय ताकद लावावी? तर तुमचा जो प्रश्न आहे तो योग्य आहे. पण त्याला ताकद कुठल्या पद्धतीने लावावी किंवा कशा पद्धतीने लावावी या संदर्भात प्लॅनिंग करतोय ना सर आपण. तुम्ही ती ताकद लावणार आहात, ती ताकद कुठल्या अँगलने लावणार आहे, याला महत्व आहे ना. आपलं काम करा म्हणून आपण जातोय, पण आम्ही कामाबरोबर काहीतरी वेगळं घेऊन वेगळे लोकं पण घेऊन चाललोय तिथं. तुम्ही त्याला हां, किंमतच म्हणजे द्यायला पाहिजे. गिव्ह अँड टेक जे आमचे इंग्लिश वेगळा विषय आहे तो. आम्ही जाताना त्यांच्याकडे नुसतं कागद घेऊन जात नाही. आमचं काम करायचं आहे, असं नाही होणार. तर आमचं कामाबरोबर आम्ही प्लॅनिंग पण घेऊन चाललोय. त्या प्लॅनिंगला त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, अशी पद्धत आहे. आणि तिथं तिथं आमची भूमिका महत्वाची असेल. हे संघटनेमध्ये सदस्य नोंदवा आता यांना. 250 ऑनलाईन टाका. ऑनलाईन नोंदणी सुरू असेल तर काही हरकत नाही बाबा. तेवढं करा तुम्ही लगेच. आणि आता तर चाकूरकर कारण साहेबांनी या संघटनेमध्ये सगळेच लागणार आहेत. त्यामुळे काही विषयच नाही. नुसता प्रशिक्षणार्थी आणि हा विषय चाकूरकर नाही. साहेबांनी ग्रीन सिग्नल सुद्धा दिलेला आहे, की बा माझी काही अडचण नाहीये आता. त्यांची अडचण पहिल्यापासून नाही ना. अडचण तर तुम्ही आम्ही करतो सर. बरोबर. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आता ही संघटना खूप महत्वाची आहे. पण 100% तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, की खूप पॉझिटिव्ह निर्णय येत्या 2-3 दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीची हालचाली सुरू आहेत. काही गोष्टी मी तुम्हाला सकाळी बोलणं ऐकवलेलं आहे. मला वाटतंय आपल्याशी बोलणं झालेलंच आहे. पण सगळ्याच गोष्टी काही मी स्पष्ट करत नाही. पण माझ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कळत असतील तर ठीक आहे. पण 100% बाबांनी खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे, की अ, माझ्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी वाटत असेल 2-3 दिवसामध्ये अशा पद्धतीच्या काही तर गोष्टी 101% एक पॉझिटिव्ह निर्णय म्हणजे लवकरच तुमच्या समोर येईल. त्यात काही शंका नाही. फक्त हालचाली त्या पद्धतीच्या चालू आहेत. त्या पद्धतीचं बोलणं चालू आहे. आणि 100% नाहीतर मी आता मी तिथं थांबलो असतो. पण काही गोष्टी झालेल्या आहेत चर्चा. तर त्यावरती आपण बघू आता काय. एक बरोबर. पर आणि 100% अगदी पॉझिटिव्ह मध्ये ह्या गोष्टी घडू शकतील, एवढं तुम्हाला सांगतो. आणि तोंडापर्यंत घास आहे. फक्त तोंडात पडला की विषय संपला. ते कसा पडणार आहे माहीत नाही. पण 1,00,000% मुदतवाढ तर 1,00,000% तुम्हाला मिळणार आहे. त्यात काहीच मात्र शंका नाही. एक महत्त्वाचं विधान बाबांनी आता वापरलेलं आहे, की मुदतवाढ मिळेल, काही काळजी करू नका. तर निश्चितच बाबांनी सांगितल्याप्रमाणे होईल, परंतु काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपली प्रशिक्षणार्थी बांधवांची संख्या सुद्धा प्रत्येक ठिकाणी असणं, दिसणं आवश्यक आहे. कोणी सागरदादा म्हणतात, की "सर तुम्ही आले नाही म्हणून महिला बांधव कमी होत्या, भगिनी कमी होत्या," असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या सगळ्या बहिणी निश्चित आंदोलनाला नक्की येतील. आता त्यांच्यावरती सुद्धा कौटुंबिक जबाबदारी असते. त्याहीमुळे कदाचित अडचण असेल. परंतु होईल. लगेच करतो. भाऊनी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, की तुम्ही मी तुम्हाला सांगितलं काय, की मी ज्या अँगलनी जी यंत्रणा लावलेली आहे किंवा ज्या अनुषंगाने मी वाटचाल करतोय, त्या अँगलमध्ये आता सध्याच्या घडीला जेवढं मला अ, अपेक्षित होतं म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये. पण जेव्हा मी एक तिसरं शस्त्र जेव्हा मी काढलं 15 दिवसापूर्वी, जेव्हा माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये आम्ही एंट्री केली होती. राज्य लेव्हलचा विषय होता दसरा मेळाव्याच्या अगोदर. दसरा मेळाव्याच्या अगोदर जो विषय काढला होता, त्या विषयामध्ये राज्यातले सगळे लोक त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस मी माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना भेटलो होतो. त्यावेळेस जे जे ऑप्शन दुसरं वापरलं गेलं, जे सदस्याच्या माध्यमातून, जे सभासदाच्या माध्यमातून जे वापर केलं, त्याला खूप प्राधान्य भेटलं गेलं. त्याला काही माणसं नेमली गेली आहेत लगेच त्यांच्या माध्यमातून. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर सांगू शकत नाही. टप्पा आहे त्याला. जे काम माझं तर चालू आहे त्याच्यावरती काही गोष्टी झालेल्या आहेत. डिस्कसमध्ये आहेत.